कैसा होगा घोषणा देना, घोषणा नहीं देने वाले दो ही लोग। अरे आवाज लगा। काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कामगारांना साहित्य वेळेवर मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। कामगारांवर जो अन्याय होतो झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। कामगार उपायुक्त करण्याचे भ्रष्टाचार गैरव्यवहार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे। कामगारांना बांधकामाचं साहित्य आणि संसारोपयोगी वस्तू ताबडतोब मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। ज्यांना वस्तू देणार आहे त्यांची यादी कामगारांना कळलेच पाहिजे, कळलेच पाहिजे। रात्री 8 नंतर साहित्य वाटप नको, कामगारांना ताबडतोब साहित्य मिळालंच पाहिजे, कामगारांना ताबडतोब साहित्य मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। मशिनेबाजी थांबली पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबली पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे, थांबलाच पाहिजे, गैरव्यवहार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे। आज आपण कामगार उपायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे आंदोलन यासाठी सुरू केलेलं आहे की कामगार जे शासनाकडे नोंदणीकृत झालेले कामगार आहे त्यांना साहित्य मिळत नाही। या साहित्यामध्ये दोन प्रकारचे साहित्य आहेत। एक तर सुरक्षा संच आहे आणि दुसरं संसारोपयोगी वस्तू आहेत। सुरक्षा संचामध्ये त्यांना एक मोठी पेटी मिळते आणि त्यामध्ये कामगार काम करताना जे काही सुरक्षा इक्विपमेंट पाहिजे, उपकरणं पाहिजे असतात। त्यामध्ये बॅटरी असते, बेल्ट असतो, डबा असतो जेवणाचा आणि संसारोपयोगी भांडे असतात। आता गेल्या 3 महिन्यापूर्वी हे साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरळीत चालू होता, परंतु गेल्या 1 महिन्यापासून या साहित्य वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, मोठा गैरव्यवहार झालेला आहे। अशा कामगारांच्या तक्रारी आहेत, कामगार संघटनेच्या तक्रारी आहेत। आम्ही पण कामगारांच्या आमच्या संस्थेतर्फे कामगारांची नोंदणी करतो, त्यांना सर्व प्रकारच्या सोयी देतो। तर जे कामगार नोंदणी करतात, आता आपल्या जिल्ह्यामध्ये 65,000 पेक्षा जास्त कामगार असे आहेत की त्यांना साहित्य अजून मिळालेले नाही आहेत। आता हे साहित्य जे वाटतात सध्या ते रात्री 8 नंतर वाटतात। हे साहित्य वाटण्यासाठी शासनाने मफतलाल इंडस्ट्रीज या इंडस्ट्रीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्यांचे इथं 2 आउटलेट किंवा 2 मोठे भांडार आहेत, स्टोअर आहेत। त्या ठिकाणाहून ते हे वस्तू वाटतात। एक भांडार आहे MRDC चिकलठाण्यामध्ये लुपिन लॅबोरेटरीजवळ आणि दुसरं जे भांडार आहे गोडाऊन आहे ते दौलताबाद टी पॉईंटला आहे। आता हे कामगारांना साहित्य वाटण्यासाठी दिवसा 10 ते 5 या दरम्यान साहित्य वाटलं पाहिजे। हे संध्याकाळी 8 नंतर लाईट लावून साहित्य वाटतात आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो, पैसे घेतले जातात। असं कामगारांची तक्रारी आहे, पैसे घेतले जातात। याशिवाय जे आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे मंत्री आहेत, मी नाव घेत नाही, आमदार आहेत, त्यांच्या शिफारशीप्रमाणेच कामगारांना वस्तू दिल्या जातात। अरे मग जे आमदार आहे, आम्ही समजा एका तालुक्यात राहतो, या ताई एका तालुक्यात राहतात, यांना मिळत नाही। ते आमदार मंत्री सांगतात या तालुक्यामध्ये या लोकांनाच द्या। तर हा मोठ्या प्रकारचा गैरव्यवहार आहे। मी एका त्या मफतलाल इंडस्ट्रीच्या प्रतिनिधीला काल विचारलं, तो पण नाही गव्हर्नमेंटचे जे काही आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे। अरे म्हटलं कुठे घटनेमध्ये अशी तरतूद आहे की बाबा की त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे? म्हणजे काही पण म्हणाले तसं बोलायचं। आणि कामगार इतके बिचारे गरीब आहेत, अशिक्षित आहेत, ते इथे येतात, 2-2 दिवस उपाशी राहतात, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना त्यांच्या वस्तू कधी मिळणार हे कोणी सांगत नाही। अशा प्रकारचा अन्याय चालू आहे आणि कोणी बघत नाही। आपल्या जिल्ह्याचे सर्व मंत्री, आता मी काय बोलणं योग्य नाही आहे, पण कामगार उपायुक्तांचं असं म्हणणं आहे आम्ही संध्याकाळी याच्यासाठी वाटतो, सगळे मजुरी करतात, त्यांचा रोज बुडू नये म्हणून आम्ही संध्याकाळी रात्री 8 नंतर का नाही सर, 8च्या नंतर देवी पैसे पाणी घेऊन काम करतात एजंट लोक।
अरे 5 नंतर करा ना बाबा. 1000 रुपये घेताय, आणि असं कोण म्हणतं की 2000 आमचा रुपये रोजगार बुडतो म्हणून? कामगार लोकं हे खोटं सांगतात, ते खोटं सांगतात. बिचारे दिवसभर असतात हो इथे. अहो तुम्ही तिकट ठाणा गोंडवला जा, मी स्वतः सगळं खोटं आहे. नंतर 8च्या नंतर कोणी 1,500 घेत आहे, कोणी एजंट लोक 2,000 घेत आहे आणि 8च्या नंतर 9च्या नंतर गोडाऊनला बोलवत आहे लेडीजला. एजंटच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलेलं आहे का बा एजंटशी संपर्क साधू नका, कोणी जर पैसे मागत असेल तर पण खेड्यातल्या खूप येड्या बाया आहे सर. खेड्यातल्या बायाला काय वाटतंय? त्यांनी तारीख दिली त्यांनी गोडाऊनवाल्यांना वाटायच्यासाठी तारीख दिली. पब्लिक तिथं 1000 1,500 2,000 जाती. तारीखला ते वेळेवर माल उपलब्ध होत नाही. पब्लिक बसून 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 कंटाळून चालले जाते, कंटाळून जाते पब्लिक. आणि यापूर्वी दिवसा वाटत होतं ना. खेड्यागावातले मी लोक स्वतः गेलो गाड्या तिथे, मला करू करू सकाळी 5 वाजता निघताय. खेड्यागावचे लोक 5 वाजता निघल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत नंबर लावते, तरी पण हे गोडाऊन लोक लगे गेटच उघडत नाहीये. डायरेक्ट नाही म्हणते, वाटपच करत नाही. सगळ्या पब्लिकला पळून देते आणि मग नंतर 8च्या नंतर मग हे एजंट लोकांना फोन करते आणि मी म्हणते तुमचे कोणते कस्टमर आहे आणि आमच्या गोंडला. मग 9च्या नंतर त्यांना पेट्या वाटप करते. ते एक एक पैशाची मागणी होत असते का? हा पैशाची. मग नंतर 8च्या नंतर 1,500 एका कस्टमरकडून 1,500, एकाकडून 2,000, एकाकडून 1,500, एकाकडून 500 रुपये, अशी जसे दिले गरीब लोकांना तसे घ्यायचं काम करते ते. आणि नंतर 9च्या नंतरच वाटप करते. हा इथं जेवणाची सोय नाही, पाण्याची सोय आता ते नाही, गोडाऊनचं काय सर, आता कोणाच्या बी हातात नाश्त्याची राहते सोय ते. नाही. पब्लिक सकाळी येते. सर आता आपण काय मागणी कराल? आमच्या मागण्या अशा आहेत की कामगारांची नोंदणी ज्या तारखेला होते त्या तारखेपासून पुढचे कामगार जे आहेत त्याचं सिरियल नंबर प्रमाणे त्याच्या ज्येष्ठतेच्या यादीनुसार क्रमांकानुसार सिनियरिटी लिस्ट त्याच्याप्रमाणे वाटप करावं. समजा तुमचा नंबर 1 आहे, जानेवारीमध्ये 1 जानेवारी नोंदणी झाली, यांचा 2 आहे, यांचा 5 आहे, यांचा 10 आहे, याच्याप्रमाणे वाटा. ज्याचा 100वा नंबर त्याला अगोदर देतात. पण त्याच्यामध्ये काही नियम नाही, काही नाही, वाटेल असं वागतात. दुसरं रात्री वाटतात, ते दिवसा वाटा. तिसरं जेव्हा वाटायचं आहे त्याचं टाइम टेबल तयार करा, शेड्यूल, किंवा या तारखेला या गावच्या लोकांना किंवा हे कामगार 100 कामगार त्यांना वाटणार, तर मनात येईल तेव्हा वाटतात. भांडवलदारांचे भांडवलशाही संपुष्टात आली पाहिजे. कामगार जो अन्याय होतो, जो भेदभाव होतो तो संपुष्टात आला पाहिजे. आणि कामगारांना मागच्या इतिहासामधले कार्ल मार्क्स यांनी जे नियम बनवून दिले होते ते कामगार उपायुक्ताला ते समजून सांगितलं गेले पाहिजे पुन्हा एक वेळेस. आणि जे कामगार अधिकारी आणि कर्मचारी जे कामगार अन्याय करताय या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आता झालं पाहिजे. कारण की याच्यामध्ये जे भांडवलदार लोक आहेत ते कामगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पैसे देऊन त्यांचा मनमानी नियम लावत आहे. त्याच्यामुळे कामगाराला जे संसर्गोपयोगी साहित्य, सुरक्षा संच आणि स्कॉलरशिप लाभ, मृत्यूचा लाभ हा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. हा कुठेतरी विचार झाला पाहिजे. तुमचं उपायुक्तांशी काही याबाबत बोलणं झालं? काल आम्ही त्यांना संध्याकाळी निवेदन दिलं, संध्याकाळी 4 वाजता. सहाय्यक आयुक्त बोरसे साहेब तिथं होते. ते असं म्हणाले की नाही नाही आम्हाला आमदारला अगोदर द्यावं लागतं, मंत्र्याला अगोदर द्यावं लागतं. त्यांना विचारलं अशी कुठे घटनेत तरतूद आहे का, किंवा शासनाचे आदेश आहेत ते काही GR मध्ये यांना अगोदर द्या यांना नंतर शेवटी द्या, असं काही नाही आहे. ते गप्प बसले.